शाळेत माकडांनी उच्छाद माजवला आहे। विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर हल्ला करून चावा घेत जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत। शालेय प्रशासनासह शिक्षकांची नवापूर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडे तक्रार मांडण्यात आली आहे। उच्छाद मारणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिक्षकांमार्फत करण्यात आली आहे। नवापूर विभागाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी करण्यात आली असून परिसरात माकडाला पकडण्यासाठी आता वन विभागाच्या माध्यमातून पिंजरा देखील लावण्यात येत आहे। माकडाला पकडण्यासाठी खास स्वतंत्र वन विभागाचं पथक देखील तयार करण्यात आलं आहे। नवापूर शहरातील ही घटना असून गुजराती हायस्कूल व सार्वजनिक मराठी हायस्कूल परिसरात माकडांच्या उच्छादामुळे अनेक विद्यार्थी देखील जखमी झाले आहेत। त्यामुळे विद्यार्थी शाळेत येण्यासाठी आता घाबरत देखील आहेत। प्राचार्य सार्वजनिक मराठी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवापूर, आमच्याकडे बऱ्याच दिवसापासून माकडाने विविध प्रकारचे हैदोस त्या ठिकाणी घातलेला आहे। आम्ही वेळोवेळी फॉरेस्ट ऑफिसरला तक्रार दिली, माननीय तहसीलदारांना सुद्धा तक्रार दिलेली आहे, परंतु आजपर्यंत आमच्याकडे कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई त्या ठिकाणी झालेली नाही। कालच्या दिवशी आमच्या शाळेतील एका विद्यार्थ्यावर त्याने प्राणघातक हल्ला केला। आज त्या ठिकाणी एका शिक्षिकेची त्या ठिकाणी गाडी त्याने फोडून टाकली। त्याचप्रमाणे एका शिक्षकावर हल्ला करून त्याला ओरबाडून घेतले, त्याला रेबीजचं इंजेक्शन त्या ठिकाणी घ्यावं लागलं। त्या अनुषंगाने आम्ही सर्व शिक्षक बंधू भगिनी, गुजराती हायस्कूल, मराठी हायस्कूलचे सर्व शिक्षक या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिसरला आले असता, परंतु फॉरेस्ट ऑफिसरमधला कुठलाही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि आम्हाला उडवाउडवीची उत्तरं मिळाली की या ठिकाणी त्या माकडाला पकडणं ही आमची जबाबदारी नाही, असे उत्तर आम्हाला या ठिकाणी मिळालं। तर ती जबाबदारी कोणाची आहे या अनुषंगाने आम्ही त्यांना विचारणा केली असता साहेबांना फोन केला असता त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला उत्तर दिलेलं नाही। या अशा पद्धतीने जर त्या वेगवेगळ्या प्रकारचे हल्ले जर विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर होत असतील, आता आमच्याकडे 10वी आणि 12वीचं केंद्र आहे। 10वीच्या त्या केंद्रावर जवळपास त्या ठिकाणी 1000-2000 विद्यार्थी उपस्थित असतात, तर त्या विद्यार्थ्यांवर सुद्धा त्याने काल हल्ला केला होता। अशा प्रकारचे वेगवेगळे हल्ले करून आम्हाला सगळ्यांना जेरी सारण्याचा प्रयत्न ते माकड या ठिकाणी करत आहे। त्याच्यावरती लवकरात लवकर आपला बंदोबस्त करावा आपल्या माध्यमातून, या आपल्याला या ठिकाणी विनम्र आवाहन करीत आहे।